नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर मला काय हा मिररमध्ये फोटो बिटो काढता येत नाही, पण बघत होते येत आहे का काय. चला, जमतंय, प्रयत्न केला नक्की जमत. तर आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि आज थोडंसं लवकर उठली, कारण मला अक्षय तृतीया म्हणजे माझी सासूबाई नाही ना, तर अक्षय तृतीया साजरी करायची. थोडक्यात एक सुवासीन जीव घालायची. सुवासीनमध्ये माझ्या नणंदबाईच येणार आहे. तर बाकी सगळी तयारी तर करून ठेवली. आंघोळ वगैरे झाली. झोप नाही झाली, त्याच्यामुळं असं वेगळं पारुष्यासारखं वाटते तोंड, कारण रात्री खूप लेट झालं होतं झोपायला. आणि देवपूजा पण करायची, छोटीशी रांगोळी काढायची. रोज तर नाही होत रांगोळी, पण सणासुदीला काढली पाहिजे. बाकी मग सगळ्या गोष्टी करायच्या. आणि आज मेन म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, जो की या सीझनचा पहिला आमरस. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा. तर सगळी तयारी करायची आणि कारभाऱ्यांना पण जायचं आहे ऑर्डरसाठी बाहेर, त्याच्यामुळे मला पटापट आवरायचं सगळ्या गोष्टी. तर व्हिडिओला कंटिन्यू करा, तुम्हाला कळलंच समोर काय होणार आहे काय नाही. तर चला, मी आता देवपूजा करून घेते आणि मग मी डाळ वगैरे तर शिजायला पण टाकून देते. तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि मिररमध्ये जमतंय का मला? चला, भेटूया आपण चला पुढे, कारण खूप पटापट कामं करायला लागणार आहेत. कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यावर आहे ना, थोडंसं दड पण येतं आहे. चला, होईल सगळ्या गोष्टी कंटिन्यू. तर मी इथं ना कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं. आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा पण केली मी. तर म्हणले चला तोपर्यंत आहे ना पाणी गरम होईल, कारण मला डाळ शिजायला घालायची होती. आज बनवायची होती पुरणपोळी, कारण अक्षय तृतीयेला मोस्ट ऑफ म्हणजे प्रत्येक घरी पुरणपोळीच केली जाते. तर बाकीची तयारी तर मी म्हणजे रात्री करून ठेवलेली. त्याच्यात आता मी डाळ इथं शिजत घालणार होते. आणि हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे आजचा, जे की अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय किंवा ऱ्हास होत नाही. या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं जातं, पण सोन्याचे चांदीचे भाव एवढे का आपल्यासारखं तर काय घेऊ शकणार नाही. पण या दिवशी ना दुसरा एखादा कोणता बिझनेस, किंवा तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल, किंवा एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला पैसे वगैरे गुंतवायचे असतील, म्हणजे चांगलं कुठलंही काम तुम्ही आज करू शकता. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी लक्ष्मीची आणि विष्णू भगवानाची म्हणजे पूजा वगैरे केली जाते. त्यांची काय म्हणतो आपण स्मरण केलं जातं. तर खूप चांगले चांगले कामं, जर खूप दिवसापासून एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, तर ती मुहूर्त शोधताय तुम्ही, तर अक्षय तृतीयाला नक्कीच करू शकता. आणि खूप चांगलं असतं मेन म्हणजे हा दिवस. तर सोनं चांदी नाही, पण बाकीच्या पण काही गोष्टी आहे, किंवा आपण कधी काही चूक केलेली असेल तर ती चूक मी करणार नाही, किंवा मी आजपासून ही गोष्ट करायला सुरुवात करणार आहे, असं पण तुम्ही संकल्प वगैरे करू शकता. किंवा एखादा उपवास वगैरे तुम्हाला पकडायचा असेल तर मी, कारण आहे ना थोडेसे म्हणजे तर विकतची जी डाळ जी असते ना ती थोडीशी येल्लो राहतीच, पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं जर तेल आणि हळद जर टाकलं ना, तर मेन म्हणजे ती शिजती लवकर. कुणी कुणी डाळीला बाहेरच म्हणजे असं ताटामध्ये तेल वगैरे लावून घेतं, त्याच्यानंतर शिजायला टाकतं. पण मी शिजताना थोडीशी हळद, कुणी कुणी पीठ जेव्हा मळतं ना तेव्हा पण त्याच्यात टाकतं. मी कधी कधी टाकते, कधी कधी नाही. आणि नेमक्या आज आहे ना मी विकतच्या पिठाच्या बनवणार आहे पोळ्या. तर कशा बनत्या कशा नाही ते मी तुम्हाला दाखवते. पण नेमकं पुढं आता घाई होती, गडबड होती, दाखवू शकते का नाही ते पण सांगू नाही शकत. तर मग मी इथं तोपर्यंत पाणी वगैरे तापते, तोपर्यंत बाकी तयारी करायची होती मला. तर मी इथं कांदे घेतले होते भाजायला, कारण सारामध्ये नाही का कांदे भाजलेला म्हणजे इकडचं म्हणून आमटी म्हणू शकता. किंवा मी इथं दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली होती, आणि रांगोळी ना ती वेगळीच बनली होती काहीतरी. आणि हळदीचं लेपन वगैरे केलं, आणि त्याच्यानंतर इथं मस्त असं पुरण शिजलं होतं. गूळ घेतला होता मी किसून, त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर, सूंठ, ते सगळं टाकून मिक्स करायचं होतं. कारण मग पुरण बनवून ठेवलं ना तर त्याच्यानंतर मग आपल्याला बाकी गोष्टी करायला. आणि सारामध्ये ना ही पुरणाची जी डाळ असते ना तर ती टाकते मी. तुमच्याकडं टाकता का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर जो मसाला असतो ते सगळे बनवून घेतले होते. त्याच्यानंतर हे काळा मसाला वगैरे, तर हा काळा मसाला वापरला होता मी आज पहिल्यांदा बाबा जाधवचा, पण छान होती टेस्ट. आणि त्याच्यानंतर मग अशी पूजा वगैरे करून घेतली. मिस्टर नव्हते घरी, तर मीच केली पूजा. आणि मग त्याच्यानंतर माझ्या नणंदबाईंनी वगैरे जेवण केलं, त्यांना साडी वगैरे दिली, आणि त्या गेल्या त्यांच्या घरी. आणि आम्ही इथं आलो होतो चैतन्य बाबाच्या इथं.
दर्शन करण्यासाठी. हे ना रस्त्यावरच आहे शिंदेपायशामध्ये आणि खूप दिवसापासून जायची होती इच्छा. म्हणजे आम्ही जेव्हा जायचो ना पुढं आमच्या गावाला तर दिसायचं. तर पाहू शकतो खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं बरं का इथं. आणि आतमध्ये म्हणजे गादीला वगैरे लेडीजनी स्पर्श नाही करायचा असं इथं लिहिलेलं होतं. आणि इथं ना झाडाचं खोड आहे ते पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा असा रस्ता आहे बघा ब्रिजचा घालून तुम्ही येऊ शकता. इथं आहे येण्यासाठी तुम्हाला किंवा जाण्यासाठी सुद्धा. आणि आम्हाला घरी जायचं होतं तर आम्ही डायरेक्ट सरळ रस्त्याने गेलो. आणि त्याच्यानंतर हे आमच्या घराच्या जवळचं हनुमानाचं मंदिर. मग शनिवार होतं तर तिथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे अक्षय तृतीया कशी मनवतात ते पण नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.